अनिल परब आहेत। सोबतच अंबादास दानवे जे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असणार आहेत। ठाकरेंच्या सेनेकडून खरं तर दावा केला जातोय की अंबादास दानवे हे मवियाचे उमेदवार आहेत, मात्र काँग्रेसची काहीतरी वेगळी भूमिका असण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण हर्षवर्धन सपकाळ यांचं हे विधान आगे आगे देखो होत आहे किंवा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। आणि याच सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं थेट आपण बघूया। दादा का शब्द था, उन्होंने वो वादा निभाया। ये एक बहुत महत्त्वाचा स्वतः दानवे साहेब पण त्यांच्याकडे आता गेलेले आहेत आणि त्यांच्या कार्यालयाला आता जाऊन भेटून घेऊन त्यांना विनंती आम्ही करणार आहोत की आमच्या फॉर्म भरण्यासाठी आपण यावं म्हणून। आता लगेच समजेल आपल्याला एक 10-15-20 मिनिटांमध्ये। तुमची अजूनही भूमिका हीच आहे की बिनविरोध निवडणूक व्हावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विरोध व्हावी हे यासाठी तिसरा उमेदवार येऊ नये हा सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये। पण जे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आहोत म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण हा फॉर्म भरलं पाहिजे असा आग्रह आमचा राहणारच आणि तेच आग्रह धरण्यासाठी आम्ही चाललो होतो। वडेट्टीवारजींशी चर्चा झाली, आता प्रदेशाध्यक्ष पण त्यांचे तिकडे थांबलेले आहेत, तर आम्ही स्वतःहून जातो। म्हणजे त्यांनी काय बोलवलं किंवा अशातलं नाही, पण आमची जबाबदारी आहे फॉर्म भरत असताना मित्रपक्षालाही देखील विचारणा करण्याच्या हिशोबाने, म्हणून आम्ही चाललो। शेवटपर्यंत तुमचा प्रयत्न असेल की निवडणूक बिनविरोध व्हावी? हो, 100% ना, कारण कुठच्याही निवडणुका घेऊन परत आमदारांच्या वरती आणि विशेषतः तुम्ही ज्या पद्धतीने चाललायत खेचाखेची करतायत, तर हे न होण्यासाठी आणि तसं आम्ही तर एक संघ आहोत, पण या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जो न्याय राज्यसभेला आम्ही त्यांना दिलं तोच न्याय त्यांनी विधान परिषदच्या या उमेदवारीच्या वेळी द्यायला पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की अनिल देसाई, अनिल परब हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असेल की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा प्रकारची प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिलेली आहे। आणि अनिल देसाई, अनिल परब आणि स्वतः अंबादास दानवे हे आता गांधी भवनच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि वडेट्टीवार यांच्याशी देखील आमची चर्चा झाली, अशा प्रकारची माहिती जी आहे ते सचिन अहिर